विधान परिषदेत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारनं दाखल केला। परिचारक यांच्यावरील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली। समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारक यांना निलंबित करण्याचा सरकारनं प्रस्ताव ठेवला। मात्र परिचारक यांचं थेट निलंबन करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। यामुळे सरकारनं निलंबनाचा प्रस्ताव दाखल करूनही त्यावर चर्चा मात्र होऊ शकली नाही। थेट निलंबनाची मागणी लावून धरत विरोधकांनी गोंधळ कायम ठेवला। या गोंधळातच विधान परिषदेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारांच्या सभांमध्ये सैनिकांबद्दल जे उद्गार काढले ते निंदनीयच आहे। त्याचं कोणी समर्थनच करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई करावी या विषयामध्ये सुद्धा सरकारचं दुमत नाही। आणि त्यामुळे गेले 2 दिवस, आज 3रा दिवस झाला, सभागृहाला आम्ही हेच समजावून सांगतो आहोत की या विषयामध्ये जी कारवाई करावी लागेल ती कारवाई रीतसर करावी लागेल। आपलं म्हणणं मांडायला परिचारकांना न बोलवता आपण जर निर्णय केला तर तो निर्णय हा परिचारकांवर अन्यायकारक होईल की नाही माहिती नाही, परंतु तो कोर्टात टिकणार नाही। आणि त्यामुळे आम्ही अशी विनंती सभागृहाला केलेली आहे की 7 जणांची सर्व पक्षाची समिती नेमू, ज्या समितीचा अहवाल येईपर्यंत परिचारकांना निलंबित केलं जाईल। सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रशांत परिचारकाच्या वरती राज्य सरकार कुठलीही कारवाई करायला तयार नाही। त्यामुळं विधान परिषदेचं कामकाज आजही दिवसभरासाठी या ठिकाणी तहकूब झालं। एक भारतीय जनता पार्टीशी संलग्न असणारा आमदार सैनिकावर आणि सैनिकाच्या कुटुंबावर या ठिकाणी अतिशय बेताल वक्तव्य करतं आणि एवढं भयंकर वक्तव्य होऊन सुद्धा आज राज्य सरकार त्या आमदाराला पाठीशी घालायचं काम या ठिकाणी करत आहे। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या दिवशी समोर आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।